श्री स्वामी समर्थ. आज समर्थला स्कूलला सोडायला मी गेले होते. समर्थला स्कूलला सोडलं आणि म्हटलं येताना थोडी भाजी घेऊया. मग भाजी बघत होती की कोणती घ्यायची. आज दुकानवाल्याकडे ना सगळं वांग्याच्याच भाज्या होत्या, जे की मला आवडत नाही. त्या वांग्याची भाजी खूप सगळ्या म्हणजे 2-3 प्रकारच्या वांग्याच्याच भाज्या होत्या सगळ्या. जेव्हा मी जाते ना भाजी घ्यायला तेव्हा मला समजतं नक्की कोणती भाजी घ्यायची. आणि जेव्हा मिस्टर आणतात ना तेव्हा त्यांना पण म्हणते ही भाजी का आणली, ती भाजी का आणली, ही आणायची नाही, ती आणायची नाही. आणि जेव्हा मी जातो ना शॉपमध्ये तेव्हा खरंच कन्फ्यूज होते. आणि घरी आल्यानंतर मला बनवायचा होता खरवस. गावावरून चिक आणला होता, त्या चिकाचा मला खरवस बनवायचा होता. मिस्टरांना खूप आवडतं खरवस, फारसा मला काय आवडत नाही तो. त्यामुळे मला बनवायचा होता तो खरवस. तर मी गुळाचा बनवते आणि दुधामध्ये मी गूळ टाकून घेतला. थोडा वेळ त्याला तो गूळ विरघळण्यासाठी ठेवला. कारण मी गूळ चिरून घेतला होता, किसून घेतला होता तर लवकर मेल्ट झाला होता, पण तसा नव्हता केला मी. चाकून थोडे थोडे जे छोटे पीस केले होते. दुधामध्ये सूंठ, इलायची सगळं टाकलं आणि थोडा वेळ त्यासाठी ठेवलं मी मेल्ट होण्यासाठी गूळ. आणि त्यानंतर मी थोडी कामं होती ते कामं पण मी करून घेतली. मी हा खरवस आहे ना तो कुकरमध्ये बनवणार होती. जो मी भांडं घेतलेला कुकरचा भांडा येतो, कुकरमध्ये मला बनवायचा होता. गावी जो बनवतात तो चुलीवरती बनवतात आणि तो खरंच खूप छान लागतो. समतला खायचा होता ऊस, समतला पण दिला आणि त्यासोबत मी पण खाऊन घेतलं. मला पण खूप आवडतं ऊस खायला आणि पप्पांनी ना गावावरून ऊस पाठवून दिलेले खूप सारे स्वामी समतला. म्हटलं आम्ही पण खाऊया आणि खातो. खरंच खूप छान असा गोड होता ऊस तो आणि खूप आवडला मला. दुधामध्ये गूळ घातल्यामुळे दुधाचा कलर थोडा चेंज झाला, कारण गुळाचा कलर ब्राउनिश होता आणि त्यामुळे दुधाचा पण कलर चेंज झाला आहे. आणि त्यामध्ये मी 2 कप चीक टाकला, जो की मी फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे तो असा जाडसा थोडा झाला होता. दूध, गूळ, चीक, इलायची पावडर सगळं असं छान असं मिक्स करून घेतलं, कारण चिक्स पण दुधामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, त्यात तो छान बनणार. थोड्या वेळ त्यांना मिक्स असं केलं आणि त्यानंतर मी कुकरमध्ये बनवायला ठेवलं आणि कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या लावल्या आणि तो छान असा माझा चिक रेडी होतो. कारण मी लास्ट टाईम असाच केला होता आणि खरंच खूप छान झाला होता. त्यामुळे मी आता पण असंच करते. आणि वरच्या टोपमध्ये पण थोडं पाणी ठेवते, कारण पाणी नाही ठेवलं तर ते टोप हलतं आणि मग चांगला बनत नाही. खेळताना ना स्वामीच्या बोटाला काहीतरी लागलं आणि तो रडत माझ्याकडे आला आणि सांगतो की मग मला लागलं म्हणून. त्यानंतर माझा खरवस छान असा रेडी झाला. कसा दिसतोय हा खरवस? तर खूप छान टेस्ट लागत होता. तुम्हाला पण आवडतं का खरवस? नक्कीच कमेंट करून सांगा.